नमस्कार मंडळी, मजेत ना? आजकाल एक खूप कॉमन ट्रेंड सुरू आहे की जर तुम्हाला वीकेंड पार्टीज करायच्या असतील किंवा सोशलायझेशन करायचं असेल तर दारू पिणं कंपल्सरी झालंय. आणि जर तुम्ही अल्कोहोल पीत नसाल तर तुम्ही ती पार्टी एन्जॉय केलीच नाही असा समज सुद्धा झालाय. या व्हिडिओमध्ये आपण हेच माहिती करून घेऊ की अल्कोहोल आपल्या शरीरात गेल्यावर नेमकं काय होतं, दारू पिल्यामुळे आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो, काही लोकांमध्ये दारू जास्त का चढते, अल्कोहोलचा इफेक्ट जास्त का दिसतो, दारू पिल्यामुळे जो हँगओव्हर होतो तो कोणत्या कारणांमुळे होतो, किती प्रमाणात दारू पिणं हे सेफ आहे, आणि जर तुम्ही फ्रिक्वेंट पार्टीज करत असाल तर किती अमाऊंटमध्ये सेफ अल्कोहोल कन्झम्पशन तुम्ही करू शकता. मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेल्थ केअर, हेअर केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज खूप सोप्या पद्धतीने मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. आपल्याला नशेत आनंदाचा अनुभव कसा मिळतो? अल्कोहोल जनरली पाण्यामध्ये किंवा सोड्यामध्ये मिक्स करून पिलं जातं. जेव्हा तुम्ही हे पाण्यात मिक्स करता ते पाण्यात पूर्णपणे मिसळून विरघळून जातं. पाण्यात मिक्स झाल्यानंतर तुम्ही ते पिता. पिल्यानंतर ते तुमच्या पोटातून आणि आतड्यांमधून खूप रॅपिडली ॲब्सॉर्ब होऊन तुमच्या रक्तात मिसळलं जातं. कारण दारू ही पाण्यात मिसळणारी गोष्ट असल्यामुळे ती तुमच्या रक्तात पण फास्ट मिसळून रक्तावाटे मेंदूत पोहोचते. जेव्हा एका ठराविक प्रमाणात ती मेंदूत पोहोचते तेव्हा तुमच्या ब्रेनचं रिवॉर्ड सिस्टीम, डोपामिनर्जिक सिस्टीम ॲक्टिवेट होतं. तुमचा मेंदू हा फसला जातो आणि तुम्हाला छान वाटतंय असं जाणवतं. आणि मग तुम्ही रिलॅक्स्ड, हॅपी फील करता, हाय किंवा लो फील करता, डिसइनहिबिशन फील करता. डिसइनहिबिशन म्हणजे ज्या गोष्टी करायला तुम्ही आधी लाजत होता, घाबरत होता किंवा नियंत्रणात राहत होता, ते स्वतःवरचं नियंत्रण सुटून जातं, संकोच नष्ट होतो. स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत लवकर मद्यधुंद का होतात? तुमच्या पार्टीजमध्ये अशी एक फिमेल जनरली असतेच जिला कमी प्रमाणात दारू पिल्यानंतर सुद्धा लगेचच नशा चढतो. असं का बरं होत असेल? अल्कोहोल हे वॉटर सोल्युबल असल्यामुळे जिथे जिथे शरीरात पाणी आहे तिथे अल्कोहोल हे पोहोचणारच आणि पसरणारच आहे. त्यामुळे जर शरीर उंच पुरं आहे, बांधा मोठा आहे, जास्त मसल मास आहे तर अल्कोहोल संपूर्ण शरीरात पसरेल. पण जर बॉडी साईजने छोटी आहे, हाईट कमी आहे, मसल मास कमी आहे आणि फॅट टिश्यू जास्त आहेत, जनरली फिमेल्सच्या बॉडीमध्ये फॅट जास्त असतं आणि बॉडीचा साईज सुद्धा ॲज कम्पेअर टू मेल बॉडी हा लहान असतो, त्यामुळे अल्कोहोल फॅटमध्ये जाऊ शकत नाही. ते फक्त पाणी असलेल्या भागामध्येच जातं. शरीर लहान असल्यामुळे ब्लडमध्ये जास्त प्रमाणात जमा होतं आणि ब्रेनमध्ये लवकर असर दाखवतं. याशिवाय स्त्रियांच्या शरीरात पोटामध्ये अल्कोहोल डायजेस्ट करण्यासाठी, पचवण्यासाठी लागणारे एन्झाईम्स नसतात. अल्कोहोल डायजेस्टिंग एन्झाईम ADH, अल्कोहोल डिहायड्रोजिनेज हे एन्झाईम नसतं. त्यामुळे जे थोडंफार अल्कोहोल पचायला हवं होतं पोटात ते पचत नाही आणि संपूर्ण अल्कोहोल ब्लडमधून ब्रेनमध्ये जातं, त्यामुळे लवकर आणि जास्त असर करतं. हेच एक कारण आहे की दारूमुळे होणारं लिव्हर फेलियर स्त्रियांमध्ये लवकर होतं. यकृताच्या म्हणजेच लिव्हरच्या आजारांचा धोका हा अधिक असतो. आणि तुम्हाला हे माहिती नसेल, पण जर गर्भवती स्त्री दारू पित असेल तर जेवढ्या प्रमाणात दारू त्या बाईच्या शरीरात जाते तेवढ्याच प्रमाणात पोटातल्या बाळाच्या शरीरात सुद्धा जाते, ज्यामुळे त्या बाळाला एक आजार होऊ शकतो ज्याला फीटल अल्कोहोल सिंड्रोम असं म्हणतात.
गर्भात तयार होणाऱ्या बाळाच्या शरीरात वेगवेगळ्या अवयवांमध्ये डिफेक्ट तयार होतो. अवयवांची नीट वाढ होत नाही. म्हणून गर्भवती असताना दारू पिणं हे टाळलंच गेलं पाहिजे. काही लोकांना दारू पिऊन पण नशा का होत नाही? दारू पिल्यानंतर कोणाला किती प्रमाणात नशा चढणार हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. ज्यांची पर्सनॅलिटी ही मोठी असते, जास्त मस्क्युलर असतात, शरीराचा आकार हा मोठा असतो, अशा लोकांना जनरली अल्कोहोलचा असर हा कमी होतो. जे लोक स्मोकिंग करतात त्यांना सुद्धा दारूचा असर हा कमी होतो. कारण स्मोक अल्कोहोलला डायजेस्ट करणाऱ्या एन्झाईम्सला ॲक्टिवेट करण्याचं काम करतं. जर उपाशीपोटी दारूचं सेवन केलं तर त्याचा असर हा जास्त दिसतो. कारण जेवण हे दारूचं ॲब्सॉर्प्शन कमी करतं. पण अल्कोहोलच्या प्लेजरेबल इफेक्टसाठी ते जेवणासोबतच शक्यतो घेतलं गेलं पाहिजे. न जेवता किंवा न डायल्यूट करता दारू पिणं हे तुमच्या पोटाच्या आरोग्याच्या दृष्टीने GI म्युकोजासाठी खूप जास्त अनहेल्दी आहे. या व्यतिरिक्त तुम्ही किती प्रमाणात आणि किती कॉन्सन्ट्रेशनने ड्रिंक घेता यावर पण हे अवलंबून असतं. जर तुमच्या ड्रिंकमध्ये अल्कोहोलचं प्रमाण 20 ते 30% असेल तर ते व्यवस्थित ॲब्सॉर्ब होतं. यापेक्षा जास्त प्रमाण असेल किंवा जर तुम्ही डायल्यूट न करता नीट पीत असाल तर अल्कोहोल व्यवस्थित ॲब्सॉर्ब होत नाही. ते पोटातच जमा राहतं, पोटातल्या म्युकोजाला हार्म करतं आणि इतर आजारांना आमंत्रण देतं. डायल्युटेड ड्रिंक्स जसं की बियर सुद्धा स्लो ॲब्सॉर्ब होते. लोकांना दारू प्यायल्यानंतर हँगओव्हर का होतो? तुम्ही हे पण नोटीस केलं असेल की काही लोकांना पोस्ट पार्टी खूप जास्त हँगओव्हर होतो. हे कसं होतं? जे अल्कोहोल तुम्ही पिलं ते तुमच्या ब्लडमध्ये गेलं आणि तुमच्या लिव्हरमधून पास होऊन पुढे ब्रेनमध्ये पोहोचलं. लिव्हरमध्ये हे अल्कोहोल पचवण्याचं, डायजेस्ट करण्याचं काम सुरू झालं आणि हे पचन होताना एक ॲल्डिहाइड नावाचा सबस्टन्स तयार झाला. हे ॲल्डिहाइड सबस्टन्स खूप खूप जास्त टॉक्सिक असतात, खूप नुकसानदायक, हार्मफुल असतात. या ॲल्डिहाइडमुळेच आपलं लिव्हर फेल होतं. याच ॲल्डिहाइडमुळे, अल्कोहोलमुळे वेगवेगळे कॅन्सर्स होतात. फिमेल्समध्ये ब्रेस्ट कॅन्सर, मेल्समध्ये आतड्यांचा कॅन्सर याच ॲल्डिहाइड्समुळे होतो. आणि मॉर्निंग हँगओव्हरसाठी सुद्धा हेच ॲल्डिहाइड्स कारणीभूत असतात. कारण काही लोकांच्या शरीरात हे हार्मफुल टॉक्सिक ॲल्डिहाइड्स पुढे डिटॉक्सिफाय करण्याचं मेकॅनिझम हे पुअर असतं, खराब असतं, ज्यामुळे त्यांना जास्त हँगओव्हर होतो. हँगओव्हर उतरवण्यासाठीचं एक्सलंट होमिओपॅथिक औषध कोणतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर येत्या सोमवारचा शॉर्ट व्हिडिओ अजिबात मिस आउट करू नका. आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ मिस आउट होणार नाही. काही लोकांमध्ये मात्र हे ॲल्डिहाइड्स व्यवस्थित डिटॉक्सिफाय होतात आणि नॉन टॉक्सिक अविषारी सबस्टन्समध्ये तोडले जातात. ते कमी हँगओव्हर फील करतात. हे ॲल्डिहाइड्स बॉडीमध्ये खूप जास्त स्ट्रेस क्रिएट करतात. उदाहरणार्थ जर तुम्ही 500 ml अल्कोहोल दारूची बॉटल पिली तर त्यापासून शरीरात जे ॲल्डिहाइड बनतं ते तुमच्या शरीराला अर्धा किलो पेन किलर्स खाण्याच्या बरोबर स्ट्रेस आणि इंजुरीज करतं. आणि हाच स्ट्रेस आणि इंजुरी नंतर आपल्या शरीरासाठी टॉक्सिक होतो जर तुम्ही अल्कोहोल डेली कंझ्युम करत असाल तर. किती पेग पिल्यानंतर शरीरावर किती आणि कोणता परिणाम दिसतो? जसं जसं तुम्ही दारू पीत जाता तुम्हाला शरीरात वेगवेगळे परिणाम दिसायला लागतात. जर तुमच्या शरीरात अल्कोहोलचं प्रमाण, त्याची लेवल साधारण 30 मिलीग्रॅम पर 100 ml होते त्यावेळी तुम्ही युफोरिक, हाय, हॅपी, एकदम छान, आनंदी फील करता. जेव्हा ही लेवल वाढून 100 होते त्यावेळी तुम्ही जास्त बोलायला, बडबड करायला लागता, रिस्क घ्यायला लागता, जसं की गाडी मी चालवणार वगैरे वगैरे. जेव्हा अल्कोहोलची लेवल वाढून 200 होते, आवाज, चालणं, बोलणं सगळं लडखडायला लागतं, कोऑर्डिनेशन बिघडतं. आणि जर अल्कोहोल लेवल वाढून 400 पर्यंत गेली तर हार्ट फेल्युअर, अरिदमियामुळे किंवा पोटातले कंटेंट्स
छातीमध्ये जाऊन डेथ होऊ शकते. अल्कोहोलने डेथ होते असं मी म्हणतीये म्हणून माझ्यावर रागवू नका हा प्लीज. पण अल्कोहोलने डेथ होते हे डॉक्युमेंटेड आहे आणि खूप साऱ्या डेथ्स झालेल्या आहेत. इंडियामध्ये एक लिमिटच्या वर अल्कोहोल पिऊन ड्राईव्ह करणं मोठा गुन्हा आहे. भारतात जी सेफ अल्कोहोल लिमिट आहे ती किती आहे हे तुम्हाला माहिती आहे? ती लिमिट आहे 30 मिलीग्रॅम पर 100 ml. म्हणजे जर तुम्ही युफोरिया किंवा हाय फील करत असाल तर तुम्ही ती लिमिट क्रॉस केलेली आहे आणि आता तुम्हाला गाडी चालवणं ड्रायव्हिंग अलाउड नाहीये. एका बियरच्या पुढे नो ड्रायव्हिंग हे एक क्राईम आहे. कारण जर ही लेवल 100 असेल तर अपघात होण्याचे चान्सेस 10% जास्त असतात. त्यामुळे रिस्क इन्व्हॉल्व करण्याचं कोणतंही काम करायचं नाही. दारू पिण्यासाठी काही सुरक्षित प्रमाण असतं का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, किती दारू पिणं सेफ असतं आणि तुम्हाला किती फ्रिक्वेंटली अल्कोहोल पार्टीज केल्या पाहिजेत. दारूच्या अल्कोहोलच्या पहिल्याच घोटापासून तुमच्या शरीरात लिव्हर फेल्युअर आणि कॅन्सरची रिस्क ही वाढलेली असते. अल्कोहोल शरीरासाठी अजिबात सेफ नाहीये. हे एक टॉक्सिन आहे जे तुमच्या प्रत्येक बॉडी पार्टला किल करतं. स्त्रियांमध्ये 50% ब्रेस्ट कॅन्सर फक्त अल्कोहोलमुळे होतो. फिमेल्समध्ये 1 आणि मेल्समध्ये 2 पेग डेली सेफ असतं असा पूर्वी एक स्टडी असायचा. पण असं नाहीये. या स्टडीच्या फेवरमध्ये आपल्याकडे कोणताही एव्हिडन्स किंवा प्रूफ्स नाहीयेत. एक सिंपल रूल आहे, जितकं कमी प्रमाण तेवढं उत्तम. त्यामुळे जर तुम्हाला सोडणं अवघड जातंय तर प्रत्येक वेळी त्याची क्वांटिटी प्रमाण कमी करण्यावर लक्ष द्या. फ्रिक्वेन्सी कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण हे एक पॉइझन आहे, नथिंग एल्स. तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये अल्कोहोल प्या, ते शरीरातून बाहेर टाकण्यासाठीचा वेळ हा फिक्स असतो. 1 पेग पर आवर असं त्याचं अप्रॉक्स कॅल्क्युलेशन असतं. जर 1 पेग पिला असेल तर 1 तास, जर 10 पेग पिले असतील तर 10 तास, असं एक सोपं गणित आहे. अल्कोहोलिक लिव्हर डिझीज हा एक खूप मोठा आणि बरेच दिवस चालणारा रेंगाळवाणा आजार आहे. वर्षानुवर्ष मृत्यू येईपर्यंत ती व्यक्ती हॉस्पिटलच्या चक्रा मारत असते. हे खरंच वर्थ नाहीये. त्यामुळे हे व्यसन नक्की सोडा. यामध्ये घर, परिवार, नोकरी, पैसा, अडका सगळ्याचं सॅक्रिफाईस होतं. हा एका पॉवरफुल ड्रगचा ट्रॅप आहे. अल्कोहोलचे 2 प्रकारचे म्हणजेच ड्युएल इफेक्ट्स असतात. नेगेटिव्ह इफेक्ट संपून हॅपी, रिलॅक्स्ड फील होतं. म्हणून लोकांना हे पिणं खूप आवडतं. हे बेझल गँग्लिया नावाच्या ब्रेनमधल्या एका पार्टला स्टिम्युलेशन मिळाल्यानं होतं. याच ब्रेनच्या पार्टमुळे आपल्याला मोटिवेशन किंवा रिवॉर्ड फील होतो. रिलॅक्स्ड होण्यासाठी मग दारू पिणं तर किती छान आहे नाही का? पण असं नसतं. सारखी सारखी दारू पिल्याने बेझल गँग्लियामध्ये असे बदल होतात की तो हॅपीनेस, प्लेजर फील होणं कमी होतं. त्यामुळे आता दारू पिण्याचं प्रमाण आणि तल्लब दोन्हीही वाढतं. सुरुवातीला तुम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे दारू पित होता. गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये होत्या. पण आता तुमच्या हातात ती गोष्ट राहत नाही. अल्कोहोलच्या हिशोबाने तुम्ही वागता, ॲडिक्शनमध्ये जाता. आपलाच मेंदू आपल्या विरुद्ध काम करायला लागतो. त्याच्या स्ट्रक्चर आणि फंक्शन्समध्ये बदल झाल्यामुळे जर दारू पिली नाही तर त्या व्यक्तीला आजारपण आल्यासारखं वाटतं. दुःखी, डिप्रेस, लो वाटतं, स्ट्रेस येतो, खूप स्ट्रॉंग नेगेटिव्ह इमोशन्स येतात. कारण मेंदूचा दुसरा एक भाग, ज्याला ॲमेग्डेला असं म्हणतात, तो यासाठी कारणीभूत असतो. नेगेटिव्ह इमोशन्स जास्त त्रासदायक होतात. मेंदू असं दुःख क्रिएट करतो की त्यातून बाहेर पडण्यासाठी दारू प्यावीच लागते. या ट्रॅपमध्ये माणूस संपूर्ण अडकतो. मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा जो भाग असतो, ज्यामुळे आपण योग्य निर्णय घेतो, इमोशन्स कंट्रोल करतो, विचार करतो, प्लॅनिंग प्लॉटिंग करतो, तो भाग सुद्धा दारू पिल्यामुळे खराब व्हायला सुरुवात होते.
त्यामुळे ती व्यक्ती फक्त एकच विचार करते की मी कुठून दारू आणू, कसे पैसे आणू, कशी दारू पिऊ. दारू पिल्यामुळे नॉर्मल विचार पूर्णपणे हायजॅक होतात. नेगेटिव्ह विचारांमुळे ती व्यक्ती स्वतःला सांभाळू शकत नाही, इम्पल्सिव्ह, व्हायलंट होते. या ट्रॅपमधून बाहेर पडण्यासाठी मी जे होमिओपॅथिक औषध सांगणार आहे ते लॉंग टर्म जरूर वापरा. या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी हे औषध तुम्हाला नक्कीच मदत करेल. त्या औषधाचं नाव आहे क्युरिकस रोबस 1X. शॉबे कंपनीचं हे औषध गोळ्यांच्या स्वरूपात होमिओपॅथिक फार्मसीमध्ये उपलब्ध असतं. मद्यपानाची ओढ, दारू पिण्याची तीव्र इच्छा कमी करून अल्कोहोलिक स्टेटला प्रतिकार करणारं हे औषध आहे. उदासीनता वाटणं, तणावग्रस्तता, दारूमुळे झालेली अल्पभाषी व न बोलण्याची प्रवृत्ती, डोक्यात सतत दारू पिण्याविषयीचे विचार, पोटात दुखणं, ओढल्यासारखं वाटणं, दारूमुळे डिसेंट्री, जुलाब, उलट्या, जळजळ होणं, दारूच्या अतिसेवनामुळे होणारे पोटाचे आजार, भूक न लागणं, इन्फ्लमेशन, गिडीनेस, स्वेटिंग, क्रेविंग्स, पेन इन द लिव्हर अँड स्प्लीन रिजन, हे सगळे सिम्पटम्स या गोळ्या कव्हर करतात. एक गोळी रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ असा डोस घ्या. अल्कोहोलिक स्टेट, अल्कोहोल क्रेविंग्स कमी करणारं हे औषध आहे. नक्की वापरून बघा. आज सांगितलेलं हे औषध आपण इन जनरल ब्रॉड स्पेक्ट्रम सगळ्यांना वापरता येईल असं आहे. पण होमिओपॅथीमध्ये इतरही बरीच सुरक्षित आणि गुणकारी औषधं उपलब्ध आहेत, जी व्यसनमुक्तीसाठी मदत करतात. तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घेऊ शकता. जी यंग मुलं आहेत, ॲडॉलसंट एजमध्ये मोडतात, तुम्ही प्लीज अल्कोहोल पिऊ नका. कारण यंग ब्रेनवर जो अल्कोहोलचा इफेक्ट असतो तो लाईफ लॉंग असतो. ब्रेन सेल्स कायमच्या खराब होतात, ब्रेन डॅमेज होतं. त्यामुळे मुलांमध्ये असणारं नॅचरल पोटेन्शियल कमी होतं, अफेक्ट होतं. हे एक पॉइझन आहे, एक ट्रॅप आहे, ज्यामुळे आजारपण तर येतच येतं, पण आयुष्य बर्बाद होतं. स्वच्छ, निरोगी, आनंदी राहा आणि एक हेल्दी लाईफ जगा. स्वतःसाठी आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या कुटुंबियांसाठी आरोग्यदायी निर्णय घ्या. मद्यपानाला आजच निरोप द्या. धन्यवाद.